सुस्वागतम. ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शशांक हा अपूर्वा शेजारी बसलेला असतो आणि म्हणतो की अगं आपल्याला बाळ होणार, यासाठी मी किती किती आणि काय काय ठरवलं होतं. शशांक म्हणतो की मला मुलगी झाली हे कळल्यावर मी लगेच बाहेर औषधं आणायला गेलो, पण औषधं घेऊन आलो त्यावेळेस मला खरं कळलं. त्यानंतर अपू माझी काय अवस्था झाली तुला काहीच माहीत नाहीये. तर ते ऐकत असतानाच अपू ही झोपी जाते. तेव्हा शशांक हा अपूच्या डोक्यावर हात ठेवतो. तेवढ्यात नील तिथे येत म्हणतो की येऊ का आतमध्ये. तर शशांक म्हणतो या ना. नील म्हणतो कशी आहे आता अपूची तब्येत. तर शशांक म्हणतो की आता बरी आहे. म्हणतो की अपूचं स्वतःचं बाळ गेलं त्यामुळे ती कशी असेल. म्हणतो की तुम्हाला बाळ झालं याचा आम्हाला आनंद आहेच, पण आता माझं बाळ गेलं याचं मी दुःख विसरू शकत नाही. तेव्हा नील विचार करतो की याला सर्व खरं सांगून टाकू का, कारण ती याचीसुद्धा मुलगी आहे. तेव्हा नील म्हणतो की शशांक मला तुला एक गोष्ट सांगायची, सांगू का. शशांक म्हणतो सांग ना. तेवढ्यात नीलला अपूचे बोलणे आठवते. अपूने नीलला सांगितलेले असते की हे फक्त आपल्या दोघात राहील, तुला माझी शपथ आहे कुणालाच हे सांगू नको. तर इकडे शशांक म्हणतो की सांगा ना तुम्हाला काय सांगायचं होतं. त्यानंतर विषय बदलत नील म्हणतो की शशांक तू तुझे आणि अपूची काळजी घे. तेवढ्यात माईसुद्धा तिथे येते. तर नील म्हणतो येतो शशांक आणि निघून जातो. त्यानंतर शशांक हा माईकडे बघून रडू लागतो आणि माईला मिठी मारतो. तेव्हा माई म्हणते की हवं तेवढं रड शशांक आणि तुझं मन मोकळं कर. शशांक म्हणतो की देवाने आम्हाला कुठली मोठी शिक्षा दिली आणि आम्ही काय पाप केलं होतं तेच कळत नाही. तेव्हा माई म्हणते की देव सगळ्यांना कधीही पूर्ण देत नाही. माई म्हणते की अरे आपल्या घरात पहिल्यांदा नातवानी जन्म घेतला आणि घरच्यांना सगळ्यांना खूप आनंद झाला, पण ज्यावेळेस तू घरी येऊन ही बातमी सांगितली त्यावेळेस सगळ्या आनंदावर विरजण पडली. माई म्हणते की सुमीला बाळ झालं याचा आनंद मानावा की तुमच्यासमोर एवढं मोठं घडलं त्याचं दुःख मानावं, काहीच कळत नाहीये. माई म्हणते की शशांक तू काही काळजी करू नकोस. दुःखाचा डोंगर जर आपल्या समोर जरी असला ना, त्यानंतर पुढे सुखाचा डोंगर सुद्धा आपल्याला दिसतोच. माई म्हणते की मला वाटतं देवाने तुमच्यासाठी काही वेगळं योजलं असेल आणि अपू सुखरूप घरी आली ना त्याचाच मला खूप आनंद आहे. आपली अपू सुखरूप आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाही का, असे आता माई शशांकला समजावते. शशांक म्हणतो की काही जरी झालं तरी हे दुःख आता कायम माझ्यासोबत राहणार. माई म्हणते की शशांक अरे अपूकडे बघ आणि तुम्ही दोघं या दुःखातून लवकर बाहेर या. माई म्हणते की बाळाचा तुम्ही प्लान पुढे सुद्धा करू शकता, पण आता आपल्यासाठी अपूची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे शशांक. माई म्हणते की शशांक तू धीर सोडू नको, सर्व काही व्यवस्थित होईल. इकडे आता नील एकटा विचार करत असतो की मला शशांकला सर्व काही खरं सांगायला हवं, कारण यामध्ये त्यांची काही चूक नाहीये. मी जर शशांकच्या जागी असतो तर काय केलं असतं, असं आता नील विचार करत असतो. नील विचार करतो की आपण दिलेल्या वचनातून मी कसा बाहेर पडू आणि कसं शशांकला हे सर्व सांगू. नंतर डॉक्टर कौशिक हे कानिटकरांच्या दरवाज्यात येऊन माईला हाका मारतात आणि म्हणतात की अपूचं समजलं आणि मी इथे आलो. तेवढ्यात शशांक हा अपूला कौशिकांसमोर आणतो. तर प्रेमाने अपू ही डॉक्टर कौशिकांना मिठी मारते. त्यानंतर अपू म्हणते की अरे तू सुमीच्या बाळाला भेटला का, खूप गोड पिल्लू आहे, थांब मी घेऊन येते. तर शशांक म्हणतो की अपू आता तुला आरामाची गरज आहे. त्यात कानिटकरांच्या घरी 2 ते 4 खेचर तिथे येतात आणि म्हणतात की नमस्कार, आम्ही बाळाला आशीर्वाद द्यायला आलोय. माई म्हणते की तुम्हाला कसं कळलं आमच्या इथे बाळा झालंय ते. तेव्हा पुढे येत अपू म्हणते की आलात का तुम्ही, थांबा. अपू म्हणते की माई तुम्ही काही काळजी करू नका, मी यांना ओळखते आणि हे बाळाची दृष्ट काढून त्यांना आशीर्वाद द्यायला आलेत. तेव्हा ते खेचर म्हणतात की एवढ्या प्रेमाने बाळाला आशीर्वाद द्यायला आपण आम्हाला बोलावलं तेव्हा आम्ही का नाही येणार. आणि सर्वजण हे बाळाला बघण्यासाठी बसतात. तेवढ्यात सुमी बाळाला घेऊन तिथे येतात. तर ते सर्व खेचर हे बाळाला घेतात आणि दृष्ट काढून बाळाला आशीर्वाद देतात. त्यानंतर त्यातील एक बाई म्हणते की अपू तू तर गरोदर होती ना मग. तेव्हा अपू म्हणते की हो, आणि सुमी सुद्धा गरोदर होती. अपू म्हणते की हे बाळ सुमीचं आहे आणि मी या बाळाची छोटी आई आहे. त्यानंतर लगेचच ते खेचर अपूला आशीर्वाद देतात आणि दृष्ट काढत म्हणतात की काळजी करू नको, देव तुझी सुद्धा ओटी भरेल. आणि नंतर ते सर्वजण सुमीच्या बाळाभोवती फेर धरून नाचू लागतात. एवढ्यात लगेच सुपर्णा म्हणते की अहो यांना काहीतरी पैसे द्या ना. तर लगेचच ती बाई म्हणते की अहो आज मी पैसे घेण्यासाठी नाही आले, मी फक्त अपूच्या बाळासाला आशीर्वाद द्यायला आले. अपू म्हणते की असं कसं, मी बोलावण्यामुळे तुम्ही सगळे आलात ना. अपू म्हणते की तुम्ही बाळाला एवढे छान आशीर्वाद दिले तेव्हा तुम्ही फक्त बोला तुम्हाला किती पैसे हवे आहेत, 1,000 5,000. अपू म्हणते की मला माहिती आहे मी आमंत्रण दिलं म्हणून तुम्ही इथे आलात.
त्यानंतर आपू त्यांना शशांकची हा माझा खडूस नवरा म्हणून ओळख करून देते आणि म्हणते की हा माझा दादा काका. तेव्हा ती बाई म्हणते की पैशापेक्षा या घरात जे प्रेम मिळालं ना ते खूप मोलाचं आहे. तुम्ही आम्हाला मान दिलात, आमच्यासोबत एवढं आपुलकीने वागलात, तेच सर्व आहे. तर ते बाई म्हणते की पैशाने सगळं काही विकत भेटेल, पण प्रेम आपुलकीने वागणारी ही असे माणुसकीचे माणसं कधीच मिळणार नाहीत. तेव्हा दादा काका म्हणतात की आपू तू हे सर्व एवढं करतेस, आम्हाला का नाही सांगितलं? तर आपू म्हणते की त्यात तरी सांगण्यासारखं काय आहे दादा काका? तेवढ्यात पन्ना काकू म्हणतात की आज तर तुम्हाला तोंड तरी गोड करावं लागेल आणि माझ्या हातचा शिरा तर खाऊन बघाच. आपू म्हणते की आमची पन्ना काकू शिरा बनवण्यात एक्सपर्ट आहे, तेव्हा तुम्हाला शिरा खावाच लागेल. तर आता आपू म्हणते की सुमीची मुलगी नेहमी हुशार, आनंदी आणि सुखी समाधानी राहो असा तिला आशीर्वाद द्या ना. तर लगेच ते सर्व खेचर डोक्याला हात लावून आशीर्वाद देतात. त्यानंतर पन्ना काकू सर्वांना शिरा देते, तर सर्वजण प्रेमाने शिरा खातात. त्यानंतर आता शशांक हा संध्याकाळ होताच बेडरूममध्ये येतो आणि विचार करतो की आपूला बरं नाहीये, तरी सुद्धा ती आता खाली बसली असन रेंगाळत. तेवढ्यात आपू ही सुमीच्या बाळाला घेऊन तिथे येते आणि बाळासोबत गप्पा मारू लागते. तर शशांक आपूकडे बघतो. तर शशांक म्हणतो हे काय सुमीच्या बाळाला घेऊन आलीस का? आपू म्हणते की आज ते आपल्याजवळ झोपणार आहे. तेव्हा शशांक म्हणतो की आपल्याजवळ पण का? तर शशांक म्हणतो की ते सुमीचं बाळ आहे, सुमीकडे नेऊन दे, जा उठ बरं आपू. तेव्हा आपू म्हणते की अरे शशांक काय प्रॉब्लेम आहे तुला? आपू म्हणते की मी निखिल दादाला व्यवस्थित सांगून आली, तो सुद्धा मला हो म्हणाला. शशांक म्हणतो की तो निखिल दादाचा चांगुलपणा आहे, पण हे सुमीचं बाळ आहे, आत्ताच्या आत्ता त्याला सुमीकडे नेऊन दे. शशांक म्हणतो की रात्री अपरात्री जर तिला भूक लागली तर तू काय करणार आहेस? तेव्हा आपू म्हणते की एवढं कळत नाही का मला? तर आता इकडे सुमी ही निखिलला म्हणते की आपलं बाळ आपूने नेलंय. तेव्हा निखिल म्हणतो की आपूला आता आधाराची गरज आहे आणि आपल्या बाळामुळे जर तिला आधार वाटत असेल तर राहू दे आपलं बाळ आज तिच्याकडे. तेव्हा इकडे शशांकसुद्धा आपूला ते बाळ निखिल म्हणजे सुमीला देण्यासाठी सांगत असतो. आपू म्हणते की ही मुलगीसुद्धा मला म्हटली की तिला माझ्यासोबत झोपायचंय खडूस. तेव्हा शशांक म्हणतो की तुला काय वेड लागलंय का आपू? शशांक म्हणतो की आपू तुझ्या डोक्यावर परिणाम झाला का? तू तुझं दुःख तुझ्या मनात दाबून धरलंय. शशांक म्हणतो की वरवर तू सगळ्यांना दाखवतेस काही झालेलं नाहीये, पण तसं नाहीये, खरंच तू आतून खूप कुजते. तेव्हा शशांकचे बोलणे ऐकून आता आपूला मोठा धक्का बसतो आणि तुझं हे आतलं मन सर्वांना कळतंय. तर इकडे सुमी आता निखिलला म्हणत असते की नाही मी बाळाशिवाय राहू शकत नाही, मला बाळ पाहिजे. तेव्हा ते ऐकून निखिलला मोठा धक्का बसलेला असतो आणि ज्या बाळाला आपूने तिच्या स्वतःचे बाळ सुमीला दिले, ती सुमी आज असं बोलते याचा आता निखिलला आश्चर्य वाटत असतं. तर तिकडे शशांक हा आपूला बोलत असतो. तेव्हा आता आपू रात्री त्या बाळाला झोपून रात्री त्या बाळाला कसे दूध पाजणार आणि शशांक समोर खरे सत्य येऊन ते बाळ हे आपूचेच असल्याचे कसे शशांकला समजणार, हे बघण्यासाठी आणि ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब